इकडे 10 तारखेला आपण कचरूवरती प्रचंड अशी मोठी सभा ही 5 तारखेला होणार आहे। आपल्याला माहिती आहे मागच्या वेळेस ही सभा काही कारणांनी पुढे ढकलली होती, त्यामुळे आम्ही खरं निराश झालो होतो। पण आता ही परत आम्हाला सभा मिळाल्यामुळे आम्ही प्रचंड उत्साही आहे। कार्यकर्त्यांमध्ये एवढा जोश आहे। आज प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेच नाही पण समाजातला प्रत्येक व्यापारी असेल, उद्योग असेल, तत्सम सीए असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, हे सगळे वेगवेगळे समाज सेक्शन आज आम्हाला पास मागतोय। त्यामुळे मला भीती आहे की या ग्राउंडवर जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा 2 पटीने लोक बाहेर असतील असे मला वाटते। आणि आम्ही शहरामध्ये जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही मोठ्या स्क्रीन्स लावल्यात लोकांना त्रास होऊ नये म्हणून तिथे त्यांना पाहण्यासाठी। नक्की अशा पद्धतीने आम्ही भेजना है। अरे यार ऊपर है। पहला 8 दिवस काम कर रहा हूँ मैं, वो लोड में नहीं। मोदी साहब को यहाँ भेजने को मिलेगा ना मेरे को नजीक, तो मेरा अध्यक्ष में मिलेगा पॉलिटिकली थोड़ा पानी बोल लेना महेश, पाणी बॉटल कपडा कपडे खाली सर हे पाणी वैजापूरला म्हणजे नगर बॉर्डर वैजापूर डाक पुसले ना सिद्धू थोड़ा भैया हमारे रिक्वेस्ट है सबको दो। यस ये भी दो हमारे सर बेचारे जूनियर कार्यकर्ता ये स्टेज है ना। गृहमंत्री अमित शहा यांची एक मोठी सभा पार पडते। या सभेची तयारी सध्या पूर्ण झाली व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अगदी दिव्य असा स्टेज जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्याचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्याकडून या मैदानाची आणि स्टेजची पाहणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी एक मॅप सुद्धा त्यासाठी बनवण्यात आलेला आहे। त्या मॅपच्या माध्यमातून पाहणी केली जात असते। जाताना या ठिकाणी पाहायला मिळतं साधारणपणे 21 रुपये आणि पहिली सभा लोकसभेच्या दिवशी पार पडते। भारत देशाचे यशस्वी गृहमंत्री मान्य अमितभाई शहा यांची पहिली जाहीर सभा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होत आहे आणि 2024च्या लोकसभेची महाराष्ट्रातील ही पहिलीच भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा आहे। त्या निमित्तानं मराठवाडा सांस्कृतिक मंडळ जे संभाजीनगर शहरामध्ये
किमान 1 लाख लोक बसतील असं हे मंडळ आहे आणि हे यशस्वी मंडळ आहे. या मंडळावरती ज्या ज्या वेळेस आम्ही सभा घेतल्या त्या वेळेस आम्हाला यश मिळालं आहे. त्याची सुरुवात आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून महाराष्ट्राच्या प्रचाराची होते, याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या शहराला माननीय गृहमंत्री अमितभाई यांनी एक सन्मान दिला म्हणून आज ही सभा इथं होती आहे. आणि त्या निमित्तानं आमचे शहराध्यक्ष शिरीषजी बोराळकर, माननीय अतुलजी सावे आणि सर्व पदाधिकारी म्हणून आम्ही कामाला लागलेलो आहेत. आणि ही सभा ही अफाट होणार आहे. आम्हाला कल्पना आहे किमान 1.5 ते 2 लाख लोक येतील. ग्राउंडची कॅपॅसिटी 1-1.25 लाखापर्यंत जरी असेल तरी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथं पार्किंग आहे, जिथं स्पेस आहे, तिथं सुद्धा आम्ही बसायची व्यवस्था करून 6 ते 7 ठिकाणी मोठ्या मोठ्या स्क्रीन्स लावलेल्या आहेत. शहर पूर्णपणे सजवलेलं आहे. 27 चौक जिथं भारतीय जनता पार्टीचे झेंडे लागलेले, शहरातला 3-4 पोल्स जिथं अमितभाईचे स्वागताचे बॅनर लागलेले, मोठ्या जवळजवळ 125च्या आसपास मोठ्या होर्डिंग्स लागलेल्या आहेत. आणि सर्व तऱ्हेने भारतीय जनता पार्टीचे बूथ रचनेचे म्हणजे बूथपासून ते अगदी मोठ्या स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलचे पदाधिकारी कामात आहेत. त्याचबरोबर विशेष म्हणजे महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, कामगार मोर्चा असेल, ओबीसी मोर्चा असेल, सर्व प्रकारचे कार्यकर्ते कामाला लागलेत. आणि एकंदरीत छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह सनसनलेला आहे. त्या निमित्तानं आम्हाला एक राग आहे. राग असा आहे की मागच्या वेळेस ही जागा खरं तर युतीची होती, पण MIMने जिंकली. त्याचा बदला आम्हाला घ्यायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा आम्हाला जिंकायची. म्हणून येणारे 1.5 महिन्याचा पिरियड हा आमच्यासाठी, आम्ही जसं रणभूमीवर काम करू त्याच प्रकारे काम करून ही जागा महायुतीच्या माध्यमातून, NDAच्या माध्यमातून आम्ही जिंकणार. आणि प्रधानमंत्री 3ऱ्या वेळेस ज्यावेळेस शपथ घेतील त्यावेळेस संभाजीनगर लोकसभेचा खासदार हा प्रधानमंत्री यांना हात वर करून किंवा जी काय सिस्टीम असेल एक पाठिंबा देईल, याचा आनंद आम्हाला पाहिजे. नक्कीच अत्यंत महत्त्वाचे